मोठा निर्णय घेणार आहे, कारण पाणी टंचाई असलेल्या भागात बांधकाम थांबवण्याची शक्यता आहे आणि तसा निर्णय सरकार घेण्याची देखील चिन्ह दिसतंय। ही माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यात केवळ 27% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, नेमका काय निर्णय या चालू बांधकामं सुद्धा थांबवली जाणार आहेत का, सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की सध्या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती बघायला मिळते आहे आणि त्यासाठी ज्या भागामध्ये पाण्याचा वापर जास्त होतो मग याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईट होते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवण्यासंदर्भात राज्य सरकार निर्णय घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। एकूण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अवघा फक्त 26% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे आणि अजूनही अनेक ठिकाणी जे आहेत ते अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। इतकी भीषण परिस्थिती असताना ज्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त होतोय म्हणजेच कन्स्ट्रक्शन लाईन त्या ठिकाणी थांबवण्याचे काम थांबवण्याचं जे आदेश आहेत ते सरकार देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सध्या मिळते आहे। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतो आता पाणी टंचाईबाबत सरकार अतिशय मोठा निर्णय घेणार आहे आणि पाणी टंचाई वाढते त्यामुळे चालू बांधकामं सुद्धा आता थांबवली जाणार आहेत आणि हा मोठा निर्णय लवकरच घेतला जाईल, कारण संपूर्ण राज्यात केवळ 26% पाणीसाठा आहे।